धारगड येथील संस्था जी खूप 30 वर्ष झाली, गेली 3 तप ही संस्था विविध क्षेत्रात सांस्कृतिक सामाजिक कार्य करत आहे आणि शेकडो कलाकारांना या संस्थेच्या माध्यमातून व्यासपीठ देण्याचं कार्य आमचे मित्र एक कलाकार धडाडीचे युवक श्रीकांत साळगावकर करत आहेत आणि या संस्थेच्या अध्यक्षांच्या वतीने आज त्यांनी आपण आमचे मित्र कृष्णा भालेकर याचा यथोचित सन्मान आज वाटणी करायचं ठरवलेलं आहे. आज हा सन्मान आनंदी क्रीडा कला आणि सांस्कृतिक संघ चिचोळे धारगड यांच्या वतीने होत आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमचे चांदे रसापूरचे माजी सरपंच, विद्यमान पंच सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास नावास यांना विनंती आहे की त्यांनी आज शाल स्मृतिचिन्ह तसंच प्रमाणपत्र देऊन कृष्णा यांचा तसेच त्यांना स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. करायचं ठरवलं होतं तर तो दिवस योग्य नसून आज त्यांचा हा दिवस योग्य आहे, कारण का तिचा वाढदिवस आहे आणि आज त्यांचा यथोचित सत्कार होत आहे आणि या ठिकाणी खूप मोठे वक्ते नसून आमचे मित्रमंडळी आहे आणि त्यांच्या हस्ते सन्मान होत आहे. मग त्यांना अत्यंत आनंद झाला असेल. आमच्या संस्थेला सुद्धा भरपूर आनंद होत आहे की अशा कलाकाराचा, अशा व्यक्तिमत्वाचा आम्ही सन्मान करतोय. आम्ही जवळजवळ 1000 कलाकारांचे सन्मान केलेले आहे. त्याच्यामध्ये हा सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमच्या आनंदी सांस्कृतिक संघाला, आमच्या सांस्कृतिक संघाने 2300 कलाकारांना व्यासपीठ म्हणून दिलेले आहे आणि आमच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी पुढच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं मी विनंती करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. आनंदी क्रीडा कला आणि सांस्कृतिक संघ धारगड या संस्थेच्या वतीने त्यांच्या 30व्या वर्षपूर्ती निमित्त आज आमच्या कार्याची दखल घेत आज सर्व मान्यवरांच्या हस्ते आज येथे जो सन्मान करण्यात आला. काही अपरिहार्य कारणास्तव मी त्यांच्या कार्यक्रमाला त्या दिवशी पोहोचू शकलो नाही, पण त्याचाच मान राखत आज त्यांनी खास हा कार्यक्रम घडवून आणत आज हा जो माझा सन्मान केलेला आहे. आमचे अनेक सन्मान अनेक कार्यक्रमाला झालेले आहेत, पण आजचा सन्मान माझ्यासाठी खूप खास आहे, कारण एवढा लांब प्रवास करत आज हा सन्मान तुम्ही खास जो घडवून आणला त्याबद्दल आम्ही सदैव आपले ऋणी राहू. समाजात वेगवेगळं कार्य करत असताना आपणही समाजाचं एक नातं लागतो, घटक लागतो, आणि ह्या नात्यानं काम करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीतून काम करणं हे आम्ही सदोदित कार्य करत आलेलो आहोत आणि आणखी जबाबदारी या सत्काराने, या गौरवाने आमची समाजाप्रती वाढलेली आहे ती निश्चितपणे आम्ही देऊ आणि आपण हा खास सन्मान इथे स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल जी घालून मी म्हणणार की ती मायेची शाल आहे आणि ही जी माया तुमची जी आम्हाला तुम्ही दिलेली आहे ती आम्हाला खूप आहे आणि तुमचं कार्य जे आहे खास इथे श्रीकांत साळगावकर हे धारगडचे सुपुत्र आहेत आणि हे ज्या हिरिरीनं आणि ज्या त्यांच्याकडे स्किल्स आहेत आणि ज्या त्यांच्याकडे हुबी आहे त्या हुबीने ज्या तऱ्हेने ते मोठे मोठे कलाकारांचे, राजकारण्यांचे आणि त्याचबरोबर ड्रम्स असतील किंवा ट्रेन असतील, एरोप्लेन असतील यांचे हुबेहूब आवाज ते काढतात. मला वाटतं ती वेगळ्या पद्धतीची किमया आहे आणि आवाजाची किमया, आवाजाचे जादूगार ज्याला आपण म्हणू शकतो असे आमचे श्रीकांत साळगावकर आहेत, ज्यांनी 1000 पेक्षा जास्त 2000 पेक्षा जास्त प्रयोग मला वाटतं केलेले आहेत आणि गोव्यापर्यंत सीमित न राहता दिल्लीपर्यंत जाऊन म्हणजे नॅशनल लेवल, राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा त्यांनी नाव कमावलेलं आहे. मला वाटतं एक पेडणेकर या नात्याने ही खूप अभिमानाची बाब आहे आणि पेडणेकर या नात्याने बापू श्रीकांत साळगावकर आम्ही तुमचे अभिमानाने नाव घेऊ